राज्य सरकारचं दूध उत्पादकांकडे दुर्लक्ष होतंय का असा सवाल उपस्थित होतोय। महाराष्ट्रामध्ये देशातील सर्वात कमी दर राज्यातल्या दूध उत्पादकांना मिळतोय। इतर राज्यांच्या तुलनेमध्ये प्रति लिटर 5 ते 10 रुपये एवढा कमी दर मिळतोय। सध्या राज्यामध्ये सरासरी दूध खरेदी दर हा 27 रुपये लिटर आहे। राज्यातले गोकुळ आणि वारणा हे दोन सहकारी दूध संघ अपवाद आहेत त्याला, मात्र इतर आपण जर बघितलं तर राज्यातल्या शेतकऱ्यांना प्रति लिटर 27 रुपये इतका दर मिळतोय आणि इतर राज्यांचा खरेदी दर हा जास्त असल्याचं दिसतंय। दरम्यान राज्यातले वारणा असेल किंवा गोकुळ हे दूध सहकारी संघ हे अपवाद आहेत, त्यांचा खरेदी दर हा प्रति लिटर 32 रुपये इतका आहे। तर कर्नाटकमध्ये आपण बघितलं तर 35 रुपये इतका दर मिळतो, गुजरातमध्ये 37 रुपयांचा दर मिळतो आणि राज्यात मात्र 27 रुपये इतका दर मिळतोय। त्यामुळे राज्यातल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना सगळ्यात कमी दर मिळत असल्याचं दिसतंय। दरम्यान 7 महिन्यांपासून सरकारचं अक्षम्य दुर्लक्ष राज्यातल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांकडे होताना दिसून येतंय, तसा आरोपही शेतकऱ्यांनी केलाय। तर शेतकऱ्यांची किमान 35 रुपये प्रति लिटर हमी भावाची मागणी आहे आणि दूध उत्पादकांच्या समस्या लोकशाही मराठीवर आपण बघू शकताय। लोकशाही मराठी या दूध उत्पादकांच्या समस्या मांडत आहे। राज्याच्या कानाकोपऱ्यातल्या शेतकऱ्यांच्या गोठ्यावरील खबरबात यांच्या समस्या लोकशाही मराठी सांगणार आहे। तर दूध उत्पादकांसोबत याविषयी संवाद साधलेला आहे आपल्या प्रतिनिधींनी, बघूया। मी सध्या इंदापूर तालुक्यातील माळवाड येथील नंदनी दूध संकलन केंद्रावरती आहे। आपल्या बरोबर काही दूध उत्पादक शेतकरी आहेत। नेमकं त्यांच्याकडूनच विचारून घेऊ की नेमकं या दुधासंदर्भात तुम्ही काय सांगाल। किती तुमच्याकडे गाय म्हशी आहे? आमच्याकडे 2 गाय आणि 1 म्हैस आहे। किती दूध? दूध जाते तेवढे पैसे मिळत नाही। मग आता आम्हाला ते कळलं तरी तेवढे पैसे होतात घेतलेल्या जनावरांची किंमत। म्हणजे इतक्या अडचणीत आल्यामुळे आम्हाला पेंडीचे बी दर कमी नाहीत, दुधाचा दर तर वाढल्यात। घालाव कसं वैरण बी त्याला होते। दुधाला किती रुपये दर? दुधाला दर बसतो 27 रुपये, पेंडीचं पोत आहे 1700 रुपये। मग ह्यातनं भागवायचं कसं? युवा शेतकरी आहेत, काय किती ऊसाची बिलं बी होत नाही। 50 ते 60 लिटर दूध होईल। काही अमूल किती रुपये दर भेटतो तुला? 27 रुपये दर बसतो। 27-28 20-22 लिटर जरी गाय चालली तरी परवडत नाही आताच्या सध्याच्या काळाला। किती वर्षापासून तुम्ही हा दुधाचा व्यवसाय करता? बरेच दिवसापासून धंदा करतोय आम्ही दुधाचा। गाया पाळायच्यात म्हणजे कशासाठी? शेणासाठी, दुसरं काय नाही म्हणायचं, याच्यात काहीच राहत नाही, फक्त शेण। नुसतं शेणासाठी। शेणच राहते खाली, काय राहत नाही। घरचं काय असलं तरी काय राहत नाही, नुसतं शेण राहतंय। इतकी अवस्था झाली आहे। शासनाने जो दर दिलेला आहे तो तुम्हाला मिळतो का? कशाच मिळतो तेव्हा? ही तर फॅट लागली तर तेवढा दर, नाही तर मिळतच नाही। सध्या आता शासनाने 27 रुपये दर डिक्लेअर, म्हणजे 3-5-8 साठी 27 रुपये दर आहे, पण तशी क्वालिटी जर लागली तरच रेट बसतो। शेतकऱ्याचा जो 3-5-8-5 जो क्रायटेरियाचा नियम आहे तो चेंज करण्यात यावा। कारण कुठला जरी शेतकरी किंवा कुठला जरी अधिकारी आला, त्यांनी जो नियम केलेला आहे 3-5-8-5, मी स्वतः माझ्या घरी पण गाय आहेत, कधीच क्वालिटी 3-5-8-5 रोज लागत नाही। आणि किती जरी क्वालिटीचं फीड वापरलं तरी त्याची क्वालिटी तेवढी बसत नाही। त्याच्यामुळे 27 रुपये हा रेटच बसू शकत नाही। 23, 20-22 रुपये असा रेट बसतो शेतकऱ्यांना। हा म्हणायला 27 रुपये रेट झाला। एकंदरीतच आपण पाहिले असेल की शेतकरी खूप अडचणीत आला असून शासनाने याकडे तात्काळ लक्ष देणं गरजेचं आहे। कॅमेरामॅन श्रेयस नलवडेसह मी राहुल ढवळे, लोकशाही मराठी, इंदापूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।